क्रूसावरच्या जो पहिला उद्गार जो येशू ख्रिस्ताने क्रूसावरती असताना उच्चारला, त्यासाठी प्रतीक कालसेकर पहिला शब्द. येशू ख्रिस्ताचा क्रूस खांबावरील पहिला उद्गार. लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 33 आणि 34 ही वचनं आपण वाचणार आहोत. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असं वधस्तंभावर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. परमेश्वर वाचलेली वचनं आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझे तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आपण सर्वजण उत्तम शुक्रवारच्या उपासनेसाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. देवबापांनीही आम्हा सर्वांना प्रार्थनेची सुंदर वेळ दिली, जेणेकरून आजच्या या विशेष दिनी आपण सर्वजण एकत्र येऊन त्याची उपासना करावी आणि विशेषतेने येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती असताना जे 7 उद्गार काढलेले आहेत त्यावर आपण मनन आणि चिंतन करावं. या विशेष प्रार्थनेच्या प्रसंगी मला आपल्या मंडळीचे पाळक साहेब रेव्हरंड प्रमोद कालसेकर आणि पास्टेट कमिटी यांनी आमंत्रण दिलं आणि मी या ठिकाणी येऊ शकलो. त्यासाठी मी त्यांचे आणि देवबापाचे मनापासून आभार मानतो आणि आशा करतो, आमचा विश्वास आहे की आजची उपासना एक अर्थभरित होईल आणि देवबाप आम्हा सर्वांशी बोलेल आणि आम्हाला तो आशीर्वादित करेल. यशाचा ग्रंथ याचा 53वा अध्याय आणि 12 वचनापासून पुढे आपण पाहतो. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी त्याने मध्यस्थी केली. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की आदाम आणि हवेने परमेश्वराची आज्ञा मोडली आणि ते पापामध्ये पडले आणि त्याचा परिणाम असा झाला की परमेश्वराने त्यांना एदेन बागेतून घालवून दिले. पुढे आपण पाहतो की योसेफाच्या मृत्यूनंतर इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये त्यांना फारोच्या दास्यामध्ये जावं लागलं, परंतु मोशेच्या नेतृत्वात त्यांनी अर्थात परमेश्वराने त्यांना सोडवले आणि दुधामधाच्या प्रदेशात ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या आशीर्वादाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्यांना तेथे अर्थात कनान देशात आणले. या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर देव उपस्थित होता. त्याचा त्यांनी अर्थात जिवंत प्रभूचा आशीर्वादाचा इस्रायल लोकांनी अनुभव घेतला आणि जिवंत प्रभूचा आणि आशीर्वादाचा अनुभव घेऊन सुद्धा इस्रायल लोक
यहोवा परमेश्वराला विसरून अन्य देवदेवतांची पूजा अर्चा करू लागले. त्यांना सुधारण्यासाठी वेळोवेळी देवबापाने त्यांच्यामध्ये संदेश ते पाठवले, परंतु त्याचे सुद्धा त्या लोकांनी ऐकलं नाही. आणि शेवटी जगाच्या उद्धारासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र अर्थात आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. 3-3.5 वर्ष सेवा करीत असताना त्यांनी प्रामुख्याने देवराज्याची घोषणा केली. विविध आश्चर्यकर्म चमत्कार केलेत, अनेक रोग बरे केले. इतकेच केवळ नव्हे तर उपवास, धर्माचं पालन, रीतिभाती, परंपरा या बाबतीमध्ये एक वेगळी शिकवण त्यांनी दिली. आणि त्यामुळं काय झालं की यहुदी परंपरेला हानी पोचली, धक्का बसला आणि परिणामी धर्मपुढारी, शास्त्री पुरुषी आणि यहुदी नेते मंडळी येशूवरती फारच नाराज होते. आणि अशा परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त बेथानी आणि बेतफगे गावाहून जेरुसलेमेमध्ये आपल्या शिष्यांबरोबर वलाननाचा सण साजरा करण्यासाठी आलेला आहे. वलाननाच्या सणाचे शेवटचं जे भोजन आहे तो आपल्या शिष्यांबरोबर करतो आहे. आणि भोजन करतेवेळी त्याने भाकर घेतली, उपकारस्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत म्हटले, हे माझे शरीर आहे, तुमच्यासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ करा. तशाच प्रकारे त्याने हातात पेला घेतला आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. हे रक्त तुमच्या आणि बहुतांच्या पापासाठी ओतले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. लुकाचं शुभवर्तमान 22वा अध्याय 19 आणि 20 या वचनामध्ये हे पाहतो. आणि भोजन करतेवेळी पुन्हा तो म्हणाला शिष्यांना, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. आणि गेत्सेमनी बागेत प्रार्थना करीत असताना तो म्हणतो शिष्यांना, जागे रहा, जागे रहा, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाताने धरून देण्यात आलेला आहे, येत आहे. आणि तो प्रार्थना करतो आपल्या पित्याकडे. त्याला माहीत होतं की येत्या दिवसामध्ये, याच्या क्षणामध्ये काय होणार आहे. तो प्रार्थना करतो आपल्या पित्याकडे, हे पित्या, हा प्याला जर शक्य असेल तर माझ्यापासून दूर कर. हे जे दुःख आहे वधस्तंभावरचं, येत्या वेळेमध्ये मला भोगावं लागेल, हे जे दुःख आहे, हा दुःखाचा प्याला जो आहे माझ्यापासून शक्य असेल तर दूर कर. परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि इतक्यात लोकांचे वडील याजक आणि यांच्यासोबत यहुदा इस्कारियत गेत्सेमनी बागेमध्ये येतो आणि येशूला नमस्कार करतो, त्याचं चुंबन घेतो. कारण रात्रीची वेळ आहे, योग्य व्यक्तीची ओळख व्हायला पाहिजे, आयडेंटिफाय व्हायला पाहिजे, म्हणून तो येशूला नमस्कार करतो आणि चुंबन घेतो आणि अशा रीतीने त्याला तो पकडून देतो. महायाजकाच्या समोर येशूला उभं करण्यात आलेलं आहे. कैफा नावक महायाजक याच्यासमोर येशू उभा आहे. प्रश्न केला जातो येशूला, तू परमेश्वराचे मंदिर पाडून 3 दिवसात उभारणार काय? तू परमेश्वराचं मंदिर पाडून 3 दिवसामध्ये उभारणार काय? येशूकडून काहीच उत्तर नाही. दुसरा प्रश्न महायाजक कैफा तो विचारतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. आणि उत्तर आहे, होय आपण म्हटले तसे, होय आपण म्हटले तसे. आणि कैफा नावक महायाजक तो म्हणतो की मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, यापुढे तुम्ही
मनुष्याच्या पुत्राला सर्व सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होत असलेले तुम्ही पाहाल. आणि त्यानंतर कैफा नावक महायाजकाच्या नंतर त्याला रोमी सुभेदार जो गव्हर्नर किंवा राज्यपाल त्याच्याकडे आणल्या जातो. त्या ठिकाणी रोमी सुभेदार प्रश्न विचारतो, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? आणि उत्तर मिळतं येशूकडून, आपण म्हणता तसेच, आपण म्हणता तसेच. रोमी सुभेदार जो आहे त्याला कळलं की हा जो गालिली मनुष्य आहे आणि म्हणून तो हेरोदाच्या अंमलातला आहे. तेव्हा पिलाताने येशूला हेरोदाकडे पाठवलं आणि शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्या दिवसामध्ये हेरोद जो आहे, राजा जो आहे, जेरुसलेमेमध्ये वलांडणाचा सण साजरा करण्यासाठी आलेला आहे. हेरोद राजाने काय केलं की त्याच्याकडे आल्यानंतर आणि त्याच्या शिपायांनी येशूला झगमगीत कपडे घालून पुन्हा परत पिलाताकडे पाठवून दिलं. आणि पुन्हा पिलाताकडे अर्थात राज्यपालाच्या समोर येशू ख्रिस्त उभा आहे. आणि राज्यपाल म्हणतो, पिलात, मला व हेरोदालाही या मनुष्यात काही दोष सापडला नाही, म्हणून याला फटके मारून मी सोडून देतो. कारण त्यावेळेस वलांडणाच्या सणाच्या वेळेस अशी एक परंपरा होती की एकाला तुरुंगातून सोडवायचं, अशी ती परंपरा होती. परंतु लोकसमुदाय ओरडू लागला, याची वाट लावा, याची वाट लावा आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा, आम्हासाठी बरब्बाला सोडा. हा बरब्बा कोण? हा बरब्बा कोण? खून आणि दंगा या कारणास्तव बरब्बाला तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं. आणि लोक जे आहेत त्याला म्हणतात, म्हणजे पिलाताकडे विनंती करतात की बरब्बाला सोडा आणि आमच्यासाठी येशूला वधस्तंभावरती टाका. बरब्बाला नाईलाजला वधस्तंभावर खेळण्यात येतं. आणि त्या अगोदर आपण पाहतो शहराच्या बाहेर जात असताना शिमोन कुर्णेकर याला त्याचा वधस्तंभ व्हावा लागला. दुसरी गोष्ट, गुलगुता म्हणजे कवटीची जागा, या ठिकाणी येशू ख्रिस्ताला आणण्यात आले. रोमी शिपायांनी त्याला फटके मारले, रोमी शिपाई त्याच्या तोंडावर थुंकले, त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट घातला, क्रुसावरती दोषपत्र लावण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलं होतं, यहुद्यांचा राजा येशू, यहुद्यांचा राजा येशू. दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे त्याला टांगण्यात आलं होतं, कारण भविष्यवाणी पूर्ण होईल. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, अपराध्यामध्ये तो गणला जाईल, आणि जी भविष्यवाणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आलेला आहे. आणि आजूबाजूला त्या ठिकाणी महायाजक, शास्त्री, परुषी, धर्मपुढारी, रोमी शिपाई, येशू ख्रिस्ताचे काही ठराविक शिष्य, नातेवाईक क्रुसाच्या जवळ उभे आहेत. आणि त्यासोबत मोठा लोकसमुदाय सुद्धा उभा आहे. चला आपणही त्या क्रुसाजवळ जाऊया आणि येशूने मरतेवेळी उच्चारलेले जे 7 वाक्य आहेत त्यावर आपण थोडा वेळ मनन करूया. आणि वाचलेल्या शास्त्रपाठाप्रमाणे लुकाचं शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34 वचनामध्ये आपण पाहतो की त्यांनी पहिला उद्गार जो आहे क्रुसावरती असताना काढला, जो क्षमेचा उद्गार, वर्ड ऑफ फॉरगिव्हनेस. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, येशूने म्हटले, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत
हे त्यांना समजत नाही. हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. प्रियांनो, ही एक महायाजकीय हाय प्रिस्टली प्रार्थना आहे. लुकाचं शुभवर्तमान याच्या 3 अध्याय आणि 21 वचनापासून पुढे आपण पाहतो की जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा येशू प्रार्थना करीत असताना कबुतरासारखा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. जीवनाची सुरुवात जी आहे, येशूच्या जीवनाची सुरुवात जी आहे ती प्रार्थनेने झाली. आणि या ठिकाणी सुद्धा तो क्रुसावरती असताना शेवटच्या घटकेस, मृत्यूच्या वेळेस तो शत्रूंसाठी प्रार्थना करण्याचं तो आम्हाला शिकवतो. तो म्हणतो, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. क्रुसावरील हा जो क्षमेचा उद्गार आहे त्यांनी कोणासाठी उच्चारला? त्यांनी कोणासाठी क्षमेची प्रार्थना आपल्या पित्याकडे केली? अर्थात यहूदासाठी, ज्याने विश्वासघात केला, सोटे मारणाऱ्यासाठी, पिलातासाठी ज्यांनी सोटे मारले, त्याच्या तोंडावर थुंकणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली, ज्या लोकांनी त्यांची निंदा केली आणि आपसामध्ये कपडे वाटलेत त्यांच्यासाठी येशूने प्रार्थना केली. हे पित्या, यांना समजत नाही हे काय करत आहेत, त्यांना तू क्षमा कर. ज्यांनी त्यांच्या तोंडावर थापडा मारल्यात त्या सर्वांसाठी तो प्रार्थना करत आहे. हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहेत त्यांना समजत नाही. 3-3.5 वर्ष येशूने या जगामध्ये शिकवण लोकांना देत असताना अनेक चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याची शिकवण त्या लोकांना दिली. आणि त्यापैकी प्रेम करणं आणि एक दुसऱ्यांसाठी क्षमा करणं ही एक शिकवण येशूने या जगामध्ये असताना दिलेली आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 45 वचनामध्ये तो म्हणतो, आपल्या शत्रूवर प्रेम कर, छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. मत्तई शुभवर्तमान 6वा अध्याय प्रभूच्या प्रार्थनेमध्ये तो आम्हाला शिकवतो, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. लूका शुभवर्तमान 17वा अध्याय 34 मध्ये म्हणतो तो, तुझा भाऊ तुझा दोषी असेल किंवा गुन्हेगार असेल तर त्याला त्याचा दोष दाखव, परंतु त्याने पश्चाताप केल्यास त्यांना क्षमा कर. मत्तई 8:35 मध्ये पाहतो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या भावाला क्षमा करणार नाही तर स्वर्गीय पितासुद्धा तुम्हाला क्षमा करणार नाही, तुमच्याबरोबर तो तसाच व्यवहार करेल. प्रियांनो, या 3-4 वचनामधून आपण पाहतो की येशूच्या जीवनामध्ये त्यांचे सेवा कार्य केलं, त्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवण दिली त्यांनी, त्यापैकी प्रेम करणं आणि क्षमा करणं या ज्या 2 गोष्टी आहेत त्यांनी शिकवल्या. आणि आज तो वधस्तंभावर असताना तो ती शिकवण आपल्या आचरणामध्ये आणतो. आणि त्या ठिकाणी तो या सर्वांसाठी, ज्यांनी ज्यांनी त्याला त्रास दिला त्या सर्वांसाठी तो प्रार्थना करतो आहे, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. ख्रिस्त क्रुसावर आहे. जशी शिकवण त्याने आपल्या जीवन कार्यात दिली, ती शिकवण मृत्यूसमयी त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. क्रुसावर असताना एक चांगलं उदाहरण आज आमच्यासमोर त्याने ठेवलेलं आहे. तो आम्हाला शिष्य नात्याने आम्ही त्याचे शिष्य नात्याने आम्हीसुद्धा एक दुसऱ्यावर प्रेम करावं, शत्रूवर प्रेम करावं, क्षमा करावी, ही शिकवण तो आम्हाला देतो. नवीन करारामध्ये स्तेफनाला जेव्हा दगडमार झाली, प्रेषितांचे कृत्य 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो,
स्तेफनाला सुद्धा जेव्हा दगडमार झाली तेव्हा तो येशूसारखा वागला, येशूसारखं त्यांनी प्रार्थना केली. तो म्हणतो, हे प्रभू, यांचे पाप, हे जे पाप आहेत त्यांनी दगडमार माझ्यावरती केला, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस, अर्थात त्यांना तू क्षमा कर. संत पाऊल म्हणतो इफिस 4:32 तो शिकवतो की एक दुसऱ्यांबरोबर कृपाळू व दयाळू राहा, एक दुसऱ्यांबरोबर कृपाळू व दयाळू राहा. जशी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुमचा अपराधांची क्षमा केली, तशीच तुम्ही सुद्धा एक दुसऱ्यांच्यासाठी क्षमा करा, एक दुसऱ्यांची क्षमा करा. कलसेकरास पत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये संत पाऊल म्हणतो, एक दुसऱ्याचे सहन करा, क्षमा करा. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पेत्रसुद्धा लोकसमुदायाला प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय 7 वचनामध्ये म्हणतो की मी समजतो की तुम्ही हे काम अजाणतेपणे केलेलं आहे. सिन इन इग्नोरन्स जे आहे, न कळत केलेले जे पाप आहे त्याची क्षमा आहे. संत पेत्र म्हणतो की हे जे तुम्ही केलेलं आहे ते अजाणतेपणे केलेलं आहे, म्हणून क्षमेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. रोमन एम्परर मार्कस अर्नेलियस तो आपल्या प्रार्थनेमध्ये तो असं म्हणतो, टुडे you will meet all kinds of unpleasant people. They will hurt you and injure you and insult you. But you cannot live like that. You know better, for you are a man in whom the Spirit of God dwells. असल्या प्रकारचे लोक आम्हाला रोज भेटतील, त्रास देतील, छळ करतील, परंतु त्यांच्यासारखं आपल्याला वागायला नको, कारण देवाचा आत्मा जो आहे तो आमच्यामध्ये वास करतो आहे. क्षमेचा आणि प्रीतीचा आत्मा जो आहे, स्पिरिट ऑफ लव्ह अँड फॉरगिव्हनेस, ही जी महत्त्वाची बाब आहे येशूच्या जीवनामध्ये वधस्तंभावरती आपल्याला पाहायला मिळतो. प्रियांनो, आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत, तेव्हा आम्ही त्याचे अनुयायी या नात्याने त्याची शिकवण आमच्या जीवनामध्ये दिसायलाच हवी. आम्ही इतरांसाठी की ख्रिस्तासारखा क्षमा करण्याचा आत्मा, ख्रिस्तासारखा प्रेम करण्याचा आत्मा आमच्या जीवनामध्ये यावा आणि आमच्या पापी स्वभावाचा पालट व्हावा, आमच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि ज्यामध्ये विशेषतेने प्रीतीचा आणि क्षमेचा आत्मा रोजच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. जर आम्ही आमच्या अपराध्यांची जर क्षमा करणार नाही तर देवसुद्धा आमची क्षमा करणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे. अट त्या ठिकाणी आहे की इतरांची सुद्धा आपण क्षमा करावी. क्षमेच्या माध्यमातून आपण पाहतो की आमच्या अंतःकरणामध्ये शांती निर्माण होते. जर कटुता असेल तर अशांती निर्माण होती आणि त्याचा परिणाम जो आहे आपल्या शरीरावरती होत असतो, कारण आपल्या मनामध्ये इतरांच्या बाबतीमध्ये कटुता, द्वेष आणि हे भरलेलं असतं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतं, आपल्या जीवनामध्ये होतं. आणि म्हणून या जगामध्ये शांतीने राहण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला आपले जे एनिमीज आहेत, जे विरोधक आहेत किंवा शत्रू आहेत, जे आपले हितचिंतक नाहीत, त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये कटुता आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी, त्यांचं मन परिवर्तन व्हावं त्यासाठी प्रार्थना करावी. आणि इतकंच केवळ नव्हे तर आपण त्यांची क्षमा करावी. आणि अशा रीतीने एक दुसऱ्यांची आपण क्षमा करू लागलो त्या जगामध्ये शांती प्रस्थापित होईल, लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल आणि एक ख्रिस्ताचे चांगले अनुयायी शिष्य या नात्याने आपण जगू शकू आणि ख्रिस्ताचं गौरव आमच्या जीवनाद्वारे करू शकू. देवबाप आम्हा सर्वांचं पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्य आणि मार्गदर्शन करो की जो प्रीतीचा आणि क्षमेचा आत्मा आम्हाला प्राप्त होऊ शकेल. आमेन.
दुसरा शब्द आपल्यासाठी सुनीती राव वाचतील. तो त्याला म्हणाला, तुला खचित सांगतो, तू आज माझबरोबर सुखबरोबर असशील. धन्यवाद. येशू ख्रिस्त क्रुसावरती आहे आणि तो दुसरा उद्गार, तो उच्चार जो आहे ज्याला आपण तारणाचा उद्गार, वर्ड ऑफ सल्वेशन असं सुद्धा म्हणू शकतो. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यापैकी एक जो आहे, जो चोर आहे, तो म्हणाला, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण कर. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. दोन अपराधी किंवा चोर येशूला एका उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला त्यांना वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. आणि यशाचा ग्रंथ 53 अध्याय 12 वचनामध्ये भविष्यवाणी जी केली होती येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या बाबतीमध्ये, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याने आपणास अपराध्यात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपणावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. हे जे चोर दोन आहेत त्यांच्यामध्ये तो आहे, अपराध्यामध्ये तो गणला गेला. ही जी भविष्यवाणी त्या ठिकाणी येशूच्या जीवनामधील पूर्ण झालेली आहे. एक गोष्ट अशी त्याला आख्यायिका असं म्हणता येईल, जे पवित्र शास्त्रामध्ये नाही, असं सांगण्यात येते गोष्ट की हेरोद राजाच्या भीतीने मरिया आणि योसेफ येशू बाळाला बेथलेमामधून इजिप्तमध्ये घेऊन गेलेत आणि रस्त्यामध्ये एका चोराची भेट झाली आणि येशू एक सुंदर बाळ पाहून त्याचा कळवळा आला आणि एक वेगळं तेज येशूच्या जीवनामध्ये त्यांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी त्याची सुटका केली किंवा त्याला सोडून दिलं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं होतं की तुझी वेळ आल्यास मला विसरू नको. त्या सुंदर बाळाला पाहून तो चोर म्हणाला, तुझी वेळ आल्यास मला विसरू नको. ओ मोस्ट ब्लेसेड चाइल्ड, इफ एवर युअर टाइम्स कम्स फॉर mercy on me, then remember me and forget not this hour. ज्या चोराने येशू बाळाचं रक्षण केलं, तो चोर, त्यापैकी एक चोर जो आहे, आज येशूकडे तारणासाठी विनंती करत आहोत. तो भीक मागत आहे, तुझी वेळ आल्यास माझी तू आठवण कर, तुझी वेळ आल्यास माझी आठवण कर. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुला खचित सांगतो, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. विश्वास आणि पश्चाताप, बिलीफ अँड रिपेंटन्स, विश्वास आणि पश्चाताप या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चोर जो आहे संपूर्ण जीवनभर चोऱ्या करीत राहिला, रोम राजाची आज्ञाचं आणि नियमांचं तो उल्लंघन करीत राहिला आणि आत्ता मृत्यूच्या समयी तो आपली पातके कबूल करतो आहे, तो स्वीकारतो आहे. तो आपल्या दुसऱ्या चोराला म्हणतो की रे, आम्ही तर गुन्हा केलेला आहे, या माणसाने काहीच केलं नाही, हा गुन्हेगार नाही तरी याला शिक्षा भोगत आहे, आम्ही आमच्या अपराध्यांची शिक्षा भोगत आहोत, अपराधांची शिक्षा भोगत आहोत. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की तो कबूल करतो आहे की आम्ही रोम राज्याची आणि नियमाचं आम्ही उल्लंघन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी येशूवर विश्वास ठेवतो तो आणि
स्वर्ग लोकामध्ये प्रवेशासाठी विनंती करतो आहे. आणि त्या ठिकाणी येशू त्यांना तत्काल स्वर्ग लोकाच्या प्रवेशाचं आश्वासन देतो आहे. आम्ही सर्व पापी आहोत आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाशिवाय तारण नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायलाच हवी. इर्म्या 17:9 मध्ये म्हटलेलं आहे, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगांनी ग्रस्त आहे आणि त्याचा भेद कुणा समजतो. रोम 3:23 मध्ये म्हटलेलं आहे, आम्ही सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे. आमच्या ठाई पाप आहे म्हणून त्याद्वारे असल्यामुळं देवाचं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ शकत नाही. परंतु पश्चातापी हृदयासोबत परमेश्वराजवळ जे येतात त्यांना क्षमा मिळते आणि स्वर्ग लोकाचे आश्वासन किंवा प्रॉमिस मिळते. ती एक गोष्ट या ठिकाणी वधस्तंभावरती या चोराच्या जीवनामध्ये जो वार्तालाप झालेला आहे येशूबरोबर, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जक्कई त्याच्या बाबतीमध्ये लूक 19 मध्ये लिहिलेलं आहे की तो टॅक्स कलेक्टर होता. लोकांना तो लुबाडायचा, बराच पैसा लुबाडून कमवला होता, भ्रष्टाचारी होता, तो करप्ट होता. आणि अशा या माणसाच्या घरी येशू ख्रिस्त जातो. तेव्हा काही न बोलता जक्कई येशूला म्हणतो की अर्धी संपत्ती मी गरीब लोकांना वाटून देतो, कुणाचं काही अन्यायाने घेतलं असेल तर मी चौपट परत करतो. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे, हा अब्रामाचा पुत्र झालेला आहे. प्रियांनो, त्या ठिकाणी सुद्धा जक्कईच्या जीवनामध्ये पश्चाताप, आपल्या पापाबद्दल पश्चाताप आणि क्षमा मागणं, या ज्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि लगेच त्या ठिकाणी आश्वासन मिळतं येशूच्या द्वारे, जसं चोराला मिळालं की तू आता अब्रामाचा पुत्र आहेस, तुझी त्यामध्ये गणना करण्यात आलेली आहे. प्रियांनो, येशू या ठिकाणी जाहीर करतो की येशूवरील विश्वासाने आमचे तारण होते. योहान शुभवर्तमान 14 आणि 6 मध्ये म्हटलेलं आहे, ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही, ख्रिस्ताशिवाय तारण नाही. हे चोराला कळलं, जक्कईला कळलं, आम्हाला पण ते कळायला हवं. 1 तिमोथी 1 अध्याय 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे, ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. 2 थेसलोनिका पत्र 2 अध्याय 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला तारणासाठी निवडलेले आहे. देवाने तुम्हाला निवडलेले आहे. पवित्रीकरणामध्ये वाढण्यासाठी, सत्य ग्रहण करण्यासाठी आणि विश्वास ठेवण्याच्या माध्यमातून तुम्हाला तारणासाठी देवाने निवडलेले आहे, असं संत पाऊल थेसलोनिकाच्या पत्रामध्ये तो लिहितो. येशू ख्रिस्ताशिवाय तारण नाही. तोच मार्ग आहे, तो सत्य आहे आणि तोच जीवन आहे. शिर्डीचे साईबाबा म्हणतात, डोंगरावर जायचं असेल तर वेगवेगळे मार्ग आहेत. या पण मार्गावरून तुम्ही जाऊ शकता, इकडच्या मार्गातून जाऊ शकता, त्या मार्गातून येऊ शकता, कारण डोंगरावर अनेक मार्ग आहेत. येशू ख्रिस्त काय म्हणतो, तो मार्ग दाखवत नाही, या मार्गाने जा, त्या मार्गाने जा, म्हणजे तुम्हाला तुमचा जो उद्देश आहे तो सफल होईल, तो नाही म्हणत. येशू ख्रिस्त काय म्हणतो, मार्ग मीच आहे, सत्य मीच आहे आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. फक्त ख्रिस्त आणि ख्रिस्तच आम्हाला तारण देऊ शकतो. रोम 10:10 मध्ये म्हटलेलं आहे,
कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. चोर शेवटच्या क्षणामध्ये आणि मृत्यूच्या क्षणाच्या वेळेस त्या ठिकाणी येतो. त्याला माहीत आहे की आपलं संपलं आता सर्व काही, आणि अशा वेळेस तो येशूजवळ कबूल करतो की मी गुन्हा केलेला आहे, माझ्यावर दया कर, माझी आठवण ठेव स्वर्ग लोकामध्ये. आणि त्या ठिकाणी आश्वासन मिळतं की तू आजच माझ्याबरोबर स्वर्ग लोकात असशील. प्रियांनो, हे जे स्वर्ग लोकाचे आश्वासन जे आहे, प्रॉमिस आहे, जसं चोराला देण्यात आलेलं आहे तसंच ज्या जक्कयाला मिळालं, अनेक लोकांना मिळालं, तसंच आम्हालासुद्धा ते प्रॉमिस अभिवचन त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये ठेवलेलं आहे. त्यावर विश्वास ठेवणं आणि पश्चाताप करणं आणि देवाच्या सान्निध्यामध्ये जीवन जगणं, त्याला अंगीकारणं, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तारण कोणाचेही आणि शेवटल्या वेळेस होऊ शकतं. जसं आताच आपण पाहिलं की जक्कयाने शेवटच्या वेळेस विश्वास ठेवला आणि पश्चाताप केला, तारण मिळालं. येशू ख्रिस्त म्हणतो, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास या जगामध्ये आला. रोम 1:16 म्हटलेलं आहे, ख्रिस्ताचे शुभवर्तमान हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या तारणासाठी ते देवाचे सामर्थ्य आहे. प्रियांनो, परमेश्वराच्या दयेला आणि कृपेला सीमा नाही. परमेश्वराच्या दयेला आणि कृपेला सीमा नाही. मोठ्यातील मोठ्या पापी व्यक्तीचं तारण होऊ शकतं. फक्त अट काय आहे? पश्चाताप करण्याची गरज आहे आणि प्रभूच्या जवळ येण्याची गरज आहे. काही लोक समजतील की माझ्या ठाई पाप नाही, मला तारणाची गरज नाही. चुकीचं आहे. 1 योहान 1:9 म्हटलेलं आहे, जर कोणी आपली पापे पदरी घेतो किंवा कबूल करतो, देव विश्वसनीय व न्यायी आहे की त्यांच्या पापांची क्षमा करेल आणि सर्व प्रकारच्या अनितीपासून त्यांना दूर ठेवेल. प्रियांनो, आम्ही पाहतो की आम्हा मानवाचे जीवन जे आहे क्षणभंगूर आहे. केव्हाही आमचा अंत होऊ शकतो. आम्हाला कदाचित पश्चातापाची वेळ पण मिळणार नाही, पश्चाताप करण्यासाठी वेळसुद्धा मिळणार नाही. तेव्हा वेळेचा सदुपयोग करण्याची गरज आहे. योग्य वेळी पश्चाताप करण्याची गरज आहे. आणि तारणाचं आश्वासन जे आहे प्रभू येशू ख्रिस्त तो आम्हाला देतो, ते त्याचा अनुभव आणि प्राप्त करण्याची गरज आहे. चोर म्हणतो, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण कर. आणि येशू म्हणतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. सुखलोकाचं आश्वासन फक्त चोराला नाही, जक्कयाला नाही, परंतु आम्हाला पण ते प्रॉमिस किंवा आश्वासन आहे. त्याचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेऊया. आमेन. तिसरा शब्द आपल्यासाठी मेबल विठ्ठल आणखी योहान सुवर्तमान याचा 19 अध्याय आणि 25 ते 27. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलिनी ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, आई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवली. येशू ख्रिस्त क्रूसावर टांगलेला आहे आणि आता
आतापर्यंत त्याने 2 उद्गार काढले आणि तिसरा जो उद्गार आहे तो या ठिकाणी तो म्हणतो आहे, येशू आपली आई आणि ज्या शिष्यावर अर्थात योहानावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून म्हटले, बाई हा पहा तुझा पुत्र. आणि शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने मरियेला अर्थात येशूच्या आईला आपल्या घरी ठेवून घेतले. येशू ख्रिस्त क्रुसावर आहे. लोकांची निंदा करणे आणि लोक निंदा करत आहेत, बरे वाईट बोलणं लोकांचं सुरूच आहे. आणि त्याबरोबरच येशूच्या यातनासुद्धा वाढत होत्या. त्याने आम घेतला नाही याचा अर्थ अजूनही त्याची स्मरणशक्ती कायम होती. त्याच्या कुटुंबाकडे जर पाहून गेला आपण तर बऱ्याच दिवसापूर्वी जोसेफाचा मृत्यू झाला होता आणि मरिया येशूकडेच राहायला होती. येशूचे जे बहीण भाऊ जे होते ते अजूनही विश्वासामध्ये नव्हते. येशूला ते लोक वेळा समजत आणि म्हणूनच त्यांनी आपल्या आईला आपल्याजवळ ठेवलेले होते. येशूला ठाऊक होतं, कल्पना होती आणि त्याबरोबरच आपल्या आईची चिंता होती की माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईचं कसं होईल याची त्याला चिंता होती. महायाजक रोमी सरदार माझ्या आईला दुःख देतील, रोमी शिपाई माझ्या आईला त्रास देतील, कारण शिष्य पळून गेलेले होते. फक्त योहान त्या ठिकाणी उभा होता हे त्यांनी पाहिलेलं आहे. मरिया फारच दुःखी होती, परंतु तिला येशूच्या वधस्तंभाच्या प्रवासाची जाणीव होती. मरिया दुःखी होती, परंतु तिला येशूच्या वधस्तंभाच्या प्रवासाची जाणीव होती. लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 34 आणि 35 वचनामध्ये सिमोन म्हणतो, मी माझ्या डोळ्यांनी तारण पाहिलेले आहे, परंतु मरिये तुझ्या स्वतःच्या जीवातून तरवार भोसकून निघेल. तुझ्या मुलाला तुझ्या समोर वधस्तंभावरती मारण्यात येईल. ते दुःख फार यातनामय राहील. तुझ्या स्वतःच्या जीवातून तरवार भोसून निघेल. आणि ही जी भविष्यवाणी जी आहे अगोदरच करण्यात आलेली होती. आणि म्हणून आपण पाहतो की मरिया दुःखी होती जरूर, परंतु तिला येशूच्या वधस्तंभाच्या प्रवासाची जाणीव होती. येशू आपल्या आईकडे पाहतो आणि तिचे प्रेम आठवतो. मंदिरामध्ये नेणं, नवीन कपडे शिवून देणं, धार्मिक शिक्षा देणं, अशा बऱ्याच गोष्टीची आठवण, आपल्या आईच्या प्रेमाची आठवण त्याला होते. आणि आपली आई आपल्या मुलासाठी रडत आहे, दुःख करत आहे, तिला यातना होत आहेत मनापासून, हे तो पाहतो आहे. ती रडत आहे हे तो पाहतो आहे. आणि म्हणून तो आपल्या शिष्यांना म्हणतो, आपल्या शिष्य जो योहान आहे त्याच्यावरती त्याची अधिक प्रीती होती. त्याला म्हणतो की आता ही तुझी आई आहे. या जगातील तू जो मुलगा किंवा आईचं नातं, मी जो मुलगा आणि तू आई, असं आपलं नातं जे आहे संपुष्टात आलेलं आहे. आता मी तुझा पुत्र नाही, परंतु मी जगाचा उद्धार करताय. म्हणून आपल्या आईची पुढील जी जबाबदारी आहे, जगामध्ये जीवन जगत असताना, आई जीवन जगत असताना तिची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपला विश्वासू आणि ज्याच्यावरती त्याचं प्रेम असा योहान शिष्य जो आहे त्याच्याकडे तो सोपवून देतो.
प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की मरियेने आपल्या मुलाचं, येशूचं संगोपन आहे योग्य रीतीने देवाच्या भयामध्ये आणि कृपेमध्ये केलेला आहे. आणि त्याचा परिणाम असा आपल्याला पाहायला मिळतो की वधस्तंभावर असतानासुद्धा, दुःखमय यातना भोगत असतानासुद्धा आपल्या आईच्या प्रेमाला तो विसरत नाही, अनग्रेटफुल होत नाही, परंतु कृतज्ञ होत असतो. कृतज्ञ होत नाही, परंतु कृतज्ञतेने तो आपल्या आईच्या प्रेमाची आठवण करतो आणि तिची योग्य रीतीची जबाबदारी जी आहे पुढील दिवसाची, त्याची तो काळजी घेतो आहे. जे आईवडील आपल्या लेकरांचं प्रभूमध्ये योग्य रीतीने संगोपन करतात, त्यांची लेकरं त्यांच्या म्हातारपणामध्ये अशा रीतीने योग्य प्रकारे काळजी घेतात. मी पुन्हा ते रिपीट करतो, जे आईवडील आपल्या लेकरांचं संगोपन योग्य रीतीने प्रभूमध्ये करतात, त्यांची लेकरं त्यांच्या आपल्या आईवडिलांची म्हातारपणामध्ये योग्य रीतीने काळजी घेत असतात. नीतिसूत्रे 23:21 मध्ये म्हटलेलं आहे, आपल्या जन्मदात्या आईची तू म्हातारपणामध्ये काळजी घे, तिला तुच्छ लेखू नकोस. आम्ही आमच्या म्हातारा आईवडिलाची कशी काळजी घेतो? आम्ही आमच्या म्हाताऱ्या आईवडिलाची कशी काळजी घेतो? आज आपण पाहतो की भारतामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये जॉईंट फॅमिलीच्या ऐवजी सेपरेट फॅमिलीची कॉन्सेप्ट लोकांनी अडॉप्ट केलेली आहे. त्याला वेगवेगळे कारणं असतील आणि कदाचित काळजी न घेणाऱ्या लेकरांसाठी ते योग्य पण असतील, परंतु आपण पाहतो की काळजी घेण्याची जबाबदारी, आईवडिलाची काळजी घेण्याची जबाबदारी ती लेकरांची आहे. योहान आणि मरिया, पुत्र आणि आई, हे जन्मदाता पुत्र नव्हता योहान, परंतु आजपासून येशूने त्यांचं नातं जुळवलं आई आणि मुलाचं, आणि अशा रीतीने एक नवीन नातं येशू वधस्तंभावर असताना तो प्रस्थापित करतो आहे. मुलगा आणि आईचे हे आगळे वेगळे नाते फक्त जन्माद्वारे जोडल्या जाते अशातला भाग नव्हे, परंतु प्रीती, विश्वास, आपुलकी यावर सुद्धा हे नवे नाते जोडल्या जाते. आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत नवं नातं जोडण्यासाठी. काही कुटुंबामध्ये मी पाहिलेलं आहे की काही लेकरं म्हणतात की हे माझे गॉड पॅरेंट्स आहेत, हे अडॉप्टेड सन आहे किंवा डॉटर आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की जो रिस्पेक्ट, जो आदर, जे प्रेम जन्मदात्या आईवडिलांच्या सोबत असतं, तसल्याच प्रकारचं प्रेम असल्या प्रकारच्या नवीन नात्यासंबंधामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि फार एक आगळं वेगळं प्रेम पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये कसं दुजाभाव दिसत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं अंतर दिसत नाही, असं वेगळेपणा दिसत नाही, कळायला मार्ग नाही, असं वाटतं की खरोखर आईवडील सख्खे आहेत, अशी लोक एक दुसऱ्यांची काळजी घेतात. आज बदलत्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की लेकरं जे आहेत कामासाठी बाहेरगावी आहेत, परदेशामध्ये आहेत, आईवडिलाच्या फ्युनरलसाठी येऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. परंतु कदाचित काही लोकांच्या दृष्टिकोनातून कामासाठी परदेशामध्ये जाणं आणि पैसा कमवणं, आपल्या पत्नीची लेकरांची काळजी घेणं हे त्यांच्यासाठी योग्य असेल कदाचित, परंतु प्रश्न असा आहे की आमचे जे आईवडील आहेत, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांची आपण योग्य वेळेस जर आपण मदत करू शकत नाही, काळजी घेऊ शकत नाही, तर त्या बाकीच्या सर्व गोष्टीला काही अर्थ उरत नाही. म्हणून नीतिसूत्रे
23:21 म्हटलेलं आहे, आपल्या जन्मदात्या आईची तू म्हातारपणामध्ये काळजी घे, तिला तुच्छ मानू नकोस. या ठिकाणी योहाना आणि मरिया यांना पुत्र आणि आई ज्यांचं एक नातं नवीन येशू ख्रिस्ताने प्रस्थापित करून दिलेलं आहे. आणि तेव्हापासून मरिया योहानाकडे राहते आणि योहान तिची काळजी घेते. पंडिता रमाबाई मुक्ती मिशन किंवा मदर तेरेसाचं ऑर्फनेज या ठिकाणी सुद्धा तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. म्हातारपणामध्ये आपली स्वतःची लेकरं काळजी घेत नाही, परंतु दुसरे कोणतरी काळजी घेतात. त्या ठिकाणी नवीन संबंध प्रस्थापित होतात. आणि असल्या प्रकारचं जे नातं आहे ते या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळावं ही देवाची आमच्याकडून अपेक्षा आहे. योहान आणि मरियेचं नातं जे नवीन नातं प्रस्थापित झालेलं आहे, तसं नातं आपण प्रस्थापित करू शकतो का, हा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो. आणि त्या ठिकाणी एकच महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो की या कंपॅशन किंवा ममतेच्या उद्धारामध्ये तो आपल्या आईची काळजी घेऊन हे जग सोडतो आहे. आमच्या जन्मदात्या आईवडिलाची आपण योग्यरीतीने काळजी घ्यावी ही देवाची इच्छा आहे आणि ही आमची जबाबदारी आहे. ते जबाबदारी आपण कधीच विसरायला नको. देवबाप हे करण्यासाठी आम्हा सर्वांचं तो पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्याने मार्गदर्शन करू. आमेन. येशू ख्रिस्ताने क्रुसावरती उद्गारलेला चौथा शब्द मत्तई शुभवर्तमान याचा 27वा अध्याय 45 आणि 46 वचन आपल्यासाठी विजयमूलक वार ये वाचतील. प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील चौथे वचन मत्तई कृत शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आहे आणि 45 आणि 46 वचन. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासात येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लबा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. देवबाप वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आमेन. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. येशूच्या मुखातून निघालेलं हे चौथं वाक्य आहे आणि तो आपल्या पित्याला प्रश्न विचारतो आहे की हे देवा, तू माझा त्याग का केलास, तू माझा त्याग का केलास. रेल्वे स्टेशनवरती आपण एक अनुभव घेत असतो किंवा बसस्टँडवरती सुद्धा घेतो, परंतु प्रामुख्यानं रेल्वे स्टेशनवरती घेत असतो. आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा बरंच मोठं लगेज आपल्याकडे असतं, 3-4 सुटकेस असतात. आणि मग आपण काय करतो, पोर्टर किंवा जो कुली आहे किंवा हमाल आहे त्याला आपण मदतीला घेतो. आणि काय होतं की तो आपल्या डोक्यावरती 2 पेट्या, मग खांद्यामध्ये एक बॅग, दुसरी एक बॅग, सर्व घेत असतो. आणि ह्या 2 पेट्या डोक्यावरती घेत असताना
तो म्हणतो की थोडासा हात लावा. एकाच वेळेस तो 2 पेट्या डोक्यावरती घेत नाही. आपल्याला मदत करावी लागते, आपल्याला मदत करावी लागते. आणि अशा रीतीने काय होतं की मदत केल्यानंतर संपूर्ण जे ओझं जे आहे त्या हमालावरती किंवा कुलीवरती लादल्या जात असतं. येशूचे शारीरिक रीतीने माणसाप्रमाणे संगोपन झालेले होते. तो थकला, त्याला तहान लागली, त्याला भूक लागली, तो रडला. असे जे विविध मानवी जे गुण आहेत ते आपल्याला त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी तो म्हणतो आहे, मोठ्याने आरोडी मारून म्हणाला. त्याच्यावरती जास्त ओझं झालं, असह्य ओझं झालं. आणि म्हणून तो आरोडी मारून म्हणतो की हे परमेश्वरा, तू माझी साथ का सोडलीस. परमेश्वराने ज्याची साथ सोडली त्याला ज्याची जाणीव झालेली आहे आणि त्याला मदतगार कोणीच उरला नाही. यशाचा ग्रंथ 53 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये आपण पाहतो की तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास प्राप्त झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्हा सर्वांचे पाप त्याच्यावर लादले गेले. आम्हा सर्वांचे पाप त्याच्यावर लादले गेले. या जगाच्या सर्व लोकांचे पाप, त्याचं ओझं वाहत असताना त्याचा भार त्याला अतिशय जास्त झालेला आहे. तो सहन होईना आणि म्हणून तो ओरडतो आणि म्हणतो की हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास, तू माझा त्याग का केलास. ही दुःखाची या दुःखाची जी कल्पना त्याला होती. कारण गेसेमेने बागेमध्ये प्रार्थना करीत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की शक्य असेल, हे देवबापा, शक्य असेल तर हा जो दुःखाचा जो प्याला आहे, जो असह्य होणार आहे, तो माझ्यापासून दूर कर. पण त्यावेळेस त्याला उत्तर मिळालं की तो तुलाच सहन करावयाचा आहे, तो तुलाच सहन करावयाचा आहे. देवाच्या पापी मानवावरील क्रोध त्याच्यावर लादला गेला. येशू ख्रिस्त क्रुसावर आहे, असह्य दुःख तो आमच्यासाठी सहन करत आहे. आणि संत पाऊल म्हणतो 2 कोरिंथ 5:21 ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आणि आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे ठरावे, देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला उद्धार मिळतो, आम्ही नैतिक होतो, त्याच्यावरती सर्व पापं लादल्या गेल्यामुळं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही नियमितपणे तसंच आपण जीवन जगावं का, पापी स्वभावाचं जीवन जगावं का. पाप करणं आणि देवाची कृपा आमच्यावरती आहे आणि तो पश्चाताप करतात त्यांना क्षमा देतो आणि म्हणून आपण पापातच राहावं का, त्याला नियमितपणे असह्य वेदना द्याव्यात का, हा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि त्याचं उत्तर रोमकराच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये पहिल्या 3 वचनामध्ये संत पाऊल म्हणतो, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय. उत्तर त्या ठिकाणी मिळतं, नाही, कदापि नाही. अन्यथा देवाच्या कृपेचा गैरफायदा घेतल्यासारखं होईल. देवाच्या प्रेमाचा आणि त्याच्या कृपेचा आपण गैरफायदा घेत आहोत असं होईल. आणि म्हणून देव आमच्याकडून अपेक्षा करतो की नीतीची साधनं होण्याकरिता देवाला आमचं जीवन समर्पण करावं.
नेहमी पापात राहू नये, त्याला असह्य वेदना देऊ नये, म्हणून आपण काय करायला पाहिजे? नीतीची साधनं होण्यासाठी देवाला आपलं जीवन समर्पित करायला हवं. क्रूसाजवळ या आणि आमच्या पापांचा जो भार आहे, किती त्याला असह्य आहे, याचा अनुभव घेऊन पहा. आणि आजच निर्णय घ्या की कोणत्याही प्रकारे पुन्हा आणि पुन्हा त्याला आम्ही दुःखित, क्रोधित, शोषित करणार नाही, परंतु त्याच्या गौरवासाठी आणि त्याला आनंद नेण्यासाठी मी माझं जीवन समर्पित करेल. आमेन. येशू ख्रिस्ताने क्रूसावरती उद्गारलेला 5वा शब्द, योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 आणि 29 वचन आपल्यासाठी आपले चर्चचे मेंबर धीवर अंकल वाचतील. वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने दुःख भोगत असताना आपला 5वा शब्द उद्गारलेला आहे. तो योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28वे वचन आणि 19वे वचन आपण ऐकूयात. योहानकृत शुभवर्तमान 19वा अध्याय 28 आणि 29. यानंतर सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज योजोबाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावेला. वाचलेले वचन आपणासाठी देव आशीर्वादित करू. ह्यानंतर आता पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. मला तहान लागली आहे असे म्हटले. येशू ख्रिस्त हा पूर्ण देव होता आणि त्याबरोबरच येशू ख्रिस्त हा पूर्ण मानव सुद्धा होता. जेव्हा मी येशू ख्रिस्त मानव होता असं म्हणतो, तेव्हा त्याला भूक लागणं, तहान लागणं, रडणं, कासावीस होणं, ह्या ज्या मानवाचे जे गुण आहेत ते त्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. माणसाच्या जीवनामध्ये पाणी जो आहे एक महत्त्वाचा अंग आहे, एक महत्त्वाचा जो भाग आहे. पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा संदर्भ वेगवेगळ्या प्रसंगामध्ये दाखवण्यात आलेला आहे. यहोवा परमेश्वराने पाण्याने जगाचा नाश केला. इसाक आणि मोशे यांना जेव्हा बायका मिळाल्या तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा संबंध आला. जो येशू शम्रोनी स्त्रीला पाणी मागतो तोच तिला जीवनाचे पाणी देतो आणि तोच येशू वधस्तंभावरती आज पाणी मागतो आहे आणि म्हणतो आहे, मला तहान लागली आहे, मला तहान लागली आहे. येशू वधस्तंभावर मागील 5-6 तासापासून आहे. उन्हाचे दिवस आहेत. शारीरिक शरीरातील रक्त निघून गेलेलं आहे, गळा सुकलेला आहे आणि तो आता म्हणतो की मला तहान लागलेली आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय, त्या ठिकाणी आपण पाहतो की शम्रोनी स्त्रीला येशू पाणी मागतोय आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, जो कोणी हे पाणी पिईल त्याला तहान लागेल, परंतु मी जे पाणी देईल त्याला पुन्हा कधीच तहान लागणार नाही. तानेला ख्रिस्त आमच्यासाठी सार्वकालिक पाण्याचा झरा बनू इच्छितो आणि प्रत्येकाने ह्या झरातून पाणी प्यावे ही त्याची इच्छा आहे. निनवे शहरातील लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला आणि परिणाम असा झाला की त्यांचा
नाश होण्यापासून ते बचावले. उलटपक्षी सदोम आणि गमोरा या शहरातील लोकांनी पश्चाताप केला नाही आणि त्यांचा नाश झाला. येशूची जी सेवा या जगामध्ये 3-3.5 वर्ष त्यांनी केली, त्या सेवेचा जो मॅनिफेस्टो किंवा सेवेचा जो जाहीरनामा लूका शुभवर्तमान याच्या 4 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो तुमच्यासाठी वाचतो आणि 18 वचनापासून. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. या ठिकाणी या सेवेच्या जाहीरनाम्यामध्ये आपण पाहतो की न्याय, समाजामध्ये न्याय प्राप्त व्हावा, समानता असावी, प्रेम आणि दया या गोष्टी समाजामध्ये दिसायला पाहिजेत. अन्याय, भ्रष्टाचार, जाचक नियम या विरुद्ध येशू या जगामध्ये 3-3.5 वर्ष सेवा करत असताना तो बोलला. आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला की रोमी राज्याचे लोक आणि शास्त्री, पुरुषी, वडीलधारी माणसं हे सर्व त्याच्या विरुद्धामध्ये उठलेले होते. येशूची जी सेवा आहे ती होलिस्टिक मिनिस्ट्री, ज्याला आपण संपूर्णात्मक सेवा, ही सेवा येशूची आहे. आणि तीच ख्रिस्ती मंडळांना, आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना ती सेवा या जगामध्ये निरंतर येशूचं पुन्हा येईपर्यंत या जगामध्ये करायची आहे. येशूने आपली मिनिस्ट्री, जो काळ त्याला मिळाला तो पूर्ण केली, परंतु ती मिनिस्ट्री, ती जी सेवा आहे ते नियमितपणे पुढे चालत राहायला हवी, यासाठी जी जबाबदारी आम्हा प्रत्येकावरती देण्यात आलेली आहे. आणि ह्या गोष्टीची त्याला तहान लागलेली आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. होलिस्टिक मिनिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, न्याय अन्यायाच्या बाबतीमध्ये, अशांती आणि शांतीच्या बाबतीमध्ये या जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. 22 मार्चला युनायटेड नेशननी वर्ल्ड वॉटर डेची घोषणा केली. वर्ल्ड वॉटर डे आपण 22 मार्चला युनायटेड नेशनच्या माध्यमातून साजरा करतो. परंतु आज सर्व लोकांना मुबलक पाणी मिळावं ही अपेक्षा आहे किंवा योजना लोकांनी, गव्हर्नमेंटनी, प्रत्येक देशातली गव्हर्नमेंटनी आखावी, ही अपेक्षा आहे. परंतु आज आपण पाहतो की पाण्यासाठी उच्च आणि नीच वर्णामध्ये भांडणं होत आहेत. यावर्षी आता उन्हाळा कसा जाईल आपल्याला माहीत नाही, परंतु 1-2 वर्षापूर्वी आपण पाहिला की अक्षरशः पाण्यासाठी लोक भांडायचे. टँकर गव्हर्नमेंट पुरवत असेल तर आमच्या वस्तीमध्ये टँकर आला पाहिजे, यासाठी भांडणं व्हायचे. तर पाण्यासाठी सुद्धा आणि उच्च नीच वर्णामध्ये भांडण असायचं. उलटपक्षी आपण पाहतो की लोकांना पाणी उपलब्ध व्हावं मुबलक, ही सरकारची योजना आहे आणि त्यांची जबाबदारी आहे. परंतु ते बरेचदा लोकांना पाणी उपलब्ध होत नाही मुबलक. परंतु त्याचा परिणामी एक गोष्ट आपल्याला विपरीत पाहायला मिळते की दारूच्या फॅक्टरीसाठी पाणी उपलब्ध आहे, मुबलक आहे. ऊसाच्या शेतीसाठी, ऊसाचे जे शेतीचे मळे आहेत ते सर्व पॉलिटिशियन लोकांचे आहेत, त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध आहे, परंतु पिण्यासाठी नाही. वीज तयार करण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, औषधं तयार करण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, परंतु लोकांना बरेचदा पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. गरीब
दलित आदिवासी लोकांना जी पाणी जे आवश्यक गरज आहे आणि चांगलं पाणी प्यायला मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे, ती लोकांना मिळत नाही, ही एक शोकांतिका आहे. येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, मला तहान लागलेली आहे. अर्थात पहिली गोष्ट ही आहे नक्की की तो 5-6 तासापासून क्रुसावरती टांगलेला आहे, पूर्ण रक्त खाली पडलेलं आहे आणि गळा सुकलेला आहे, आणि अशा वेळेस त्याला नक्कीच शारीरिक तहान लागलेली आहे. दुसरी गोष्ट, त्याला मानवतेच्या उद्धार कार्याची तहान लागलेली आहे, जेणेकरून त्याचवर आम्ही विश्वास ठेवावा आणि तारणाचा अनुभव घ्यावा. आणि शेवटची गोष्ट, त्या जगामध्ये त्याची जी सेवा कार्य आहे, जी होलिस्टिक मिनिस्ट्री आहे, लोकांच्या ज्या आवश्यक गरजा पुरवल्या जाव्यात, आणि जी होलिस्टिक मिनिस्ट्री आहे त्याची जी सेवा आहे चर्चच्या माध्यमातून आपल्याला निरंतर या जगामध्ये करायची आहे, त्याची सुद्धा तहान लागलेली आहे. ज्यामध्ये आपण पाहतो नॅझरेथ मॅनिफेस्टो, त्याच्या सेवेच्या जाहीरनाम्यामध्ये की न्याय, शांती, आनंद या जगामध्ये प्रस्थापित व्हावा, आणि त्यासाठी त्याला तहान लागलेली आहे. ही सेवा त्याची निरंतर करण्यासाठी आणि त्याची तहान भागवण्यासाठी देवबाप आम्हा सर्वांचं पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्याने मार्गदर्शन करू. आमेन. क्रुसावरती उद्गारलेला 6वा शब्द, योहान शुभवर्तमान 19 अध्याय 30 वचन आपल्यासाठी आपल्या चर्चचे सदस्य मिस्टर विल्यम पिल्ले हे वाचतील. एकोणीसावा अध्याय आणि 30वे वचन. येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. आमेन. येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले. हा एक विजयाचा उद्गार, व्हॉइस ऑफ विक्ट्री असं आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा विद्यार्थ्याची वार्षिक परीक्षा होती, वर्षभर लेकरं अभ्यास करतात आणि वार्षिक परीक्षा झाल्यानंतर शेवटचा जो पेपर असतो ना, मग काय करतात, दप्तर जे आहे ना असं फेकून देतात लेकरं. जाऊ दे, संपला ते एकदाच, रिलॅक्स है ना. हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. इट इज फिनिश्ड, संपवलं बाबा, मी कार्य माझं संपवलं, वर्षभर अभ्यास केला, परीक्षा झाली. आता एक राजा युद्ध जिंकल्यानंतर आनंद उत्सव करतो. पूर्ण झालेला आहे, विक्ट्री, विजय प्राप्त झालेला आहे. घर आपण बांधताना काढतो आणि कितीतरी वर्ष लागतात, तुमच्या बजेटप्रमाणे आणि कामाप्रमाणे होत असतं. आणि एकदा घर तयार झालं आणि बाळासाहेबांना बोलावलं हाऊस वॉर्मिंगसाठी, प्रार्थना झाली, मग काय म्हणतो आपण, झालं बाबा कसं तरी, एकदाचं संपलं बरं का, एकदाचं संपलं. हे जे परीक्षेची बाब आहे किंवा युद्ध जिंकण्याची बाब आहे किंवा घर बांधण्याचं जे आपण काम हातात घेतलं ते पूर्ण करतो, त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की समाधान वाटतं. काहीतरी एक टास्क माझ्या समोर होता, तो मी पूर्ण केलेला आहे, एक विजय प्राप्त केलेला आहे, असं त्यामध्ये एक अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. येशूच्या या जगामध्ये येणं, त्याचा उद्देश काय होता, त्याचं मिशन काय होतं, त्याच्या सेवा कार्याचा उद्देश काय होता. त्यांनी देवराज्याची घोषणा केली,
लोकांना शारीरिक आरोग्य दिलं, सामाजिक परिवर्तन समाजामध्ये व्हावं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पीडित अन्यायग्रस्त लोकांसाठी त्यांनी त्यांच्यासाठी बाजू घेतली. देवाचं प्रेम वाटलं, नवीन जीवन, न्यू लाईफ आणि ट्रान्सफॉर्मेशन लोकांच्या जीवनामध्ये यावं, हा त्याच्या सेवेचा, त्याच्या जीवनाचा उद्देश होता. यहुदी लोक आपल्या पापाबद्दल बली अर्पत, आणि या ठिकाणी आपण पाहतो येशू ख्रिस्त जगातील सर्वांचा पापासाठी एकदाचाच तो बली गेला, आणि हे एक महत्त्वाचं त्याचं जे मिशन होतं ते त्याने पूर्ण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तो एक विजयाचा उद्गार तो काढतो आहे की पूर्ण झालेले आहे, इट इज फिनिश्ड, पूर्ण झालेले आहे. हा विजयाचा उद्गार किंवा व्हॉइस ऑफ विक्ट्री असं आपल्याला म्हणता येईल. येशू ख्रिस्त या जगामध्ये हरवलेले शोधावयास आणि तारावयास आलेला आहे. कुणाचाही नाश होणे ही देवाची इच्छा आहे. प्रत्येकाला येशूचं शुभवर्तमान ऐकण्याची संधी मिळावी, त्याच्या आशीर्वादाचा अनुभव प्रत्येक व्यक्तींनी घ्यावा, त्याच्या सानिध्यामध्ये जीवन जगून तारणाचा अनुभव घ्यावा, ही देवाची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून येशू या जगामध्ये आलेला आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास तसे तारावयास या जगामध्ये आलेला आहे. लूक 10:10 मध्ये म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्त क्रुसावर असताना हा जो पूर्ण झालेला आहे, हा जो विजयाचा उद्गार आम्हाला शिकवतो की त्याने मानवजातीच्या उद्धाराचे कार्य पूर्ण केलेले आहे. ही हॅज कम्प्लिटेड अँड फिनिश्ड हिज रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॉट इज नेक्स्ट? व्हॉट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी? व्हॉट इज नेक्स्ट? हा एक प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. आता ही जबाबदारी पुढची जी आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यांची आहे. योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी म्हणजे त्याच्यामध्ये वर्णभेद नाही, कुठल्या देशाचा आहे, काळा आहे, गोरा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, आदिवासी आहे, शहरातला आहे, असल्या प्रकार कोणत्या जातीचा आहे, कोणत्या गावचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, काही मतभेद नाही, वर्णभेद नाही, देयर इज नो डिस्क्रिमिनेशन. परंतु जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो, येशूवर विश्वास ठेवतो, आणि हे आमंत्रण आम्हा सर्वांना आहे येशूवर विश्वास ठेवण्याचं आणि सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेण्याचा. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. येशूने आपलं मानवजातीच्या उद्धाराचं कार्य स्वतःचं बलिदान देऊन हा जो फर्स्ट पार्ट आहे, पहिला जो भाग आहे, त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि ओठ आपल्यासाठी आहे, जर पापाबद्दल आम्ही पश्चाताप करावा तरच आम्हाला आणि क्षमा मागावी तरच आम्हाला मुक्ती किंवा तारणाचा अनुभव विश्वासाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होत असते. आणि म्हणून येशूच्या सहवासामध्ये राहणं हे फार या दिवसामध्ये महत्त्वाचं आहे. तारण जे आहे, तारणामध्ये येशूने आपलं काम केलेलं आहे. आता दुसरा जो भाग आहे, आपला भाग आहे, येशूच्या सहवासामध्ये राहणं ख्रिस्ती व्यक्तीला महत्त्वाचं असं आहे. योहानकृत शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, द्राक्षवेल आणि फाटे त्यांचा संबंध त्या ठिकाणी दाखवलेला आहे. जर फाटे जर द्राक्षवेलामध्ये राहिले नाहीत तर ते सुकून जातील आणि त्याचा उपयोग जाळण्यासाठी होईल. आणि पुढे म्हटलेलं आहे की ख्रिस्ती व्यक्तीने, विश्वासणाऱ्यांनी, शिष्यांनी त्याच्यामध्ये राहण्याच्या द्वारे फलदायी आम्ही होतो, आणि जे काही आम्ही मागतो ते आमच्यासाठी केल्या जातं किंवा प्रार्थना ऐकल्या जातात, आणि आम्ही चांगले विश्वासू शिष्य, साक्ष देणारे शिष्य आम्ही होत असतो. आणि म्हणून सारांशाने आपण पाहतो की येशूच्या संगतीमध्ये राहणं हे ख्रिस्ती माणसासाठी महत्त्वाचं असं आहे.
कनेक्टिंग विथ जीसस क्राइस्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आजकाल मोबाईलचा जमाना आहे, प्रत्येकाला माहीत आहे. बरेचदा काय होतं, अहो ते कनेक्शन मिळत नाही, कव्हरेज नाही म्हणतो. तर काही लोक म्हणतात ते आयडियाचं सिम चांगलं नाही हो, वोडाफोन चांगला आहे, किंवा दुसरं घ्यायला पाहिजे, है ना. चांगलं सिम पाहिजे, कनेक्शन चांगलं मिळालं पाहिजे. कारण आपलं बोलणं आपल्या ज्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे. मध्ये मध्ये कट झाला तर तेवढे कॉल जातात, नाही काय, पैसे जातात, आणि मग आपण चांगलं कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करतो, है ना. तर कनेक्शन बोलण्यासाठी आपल्याला चांगलं कनेक्शन पाहिजे. तर येशूबरोबर जर सार्वकालिक जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर येशूबरोबरचं आमचं कनेक्शन चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पवित्र शास्त्र वाचावं लागेल, चर्चला यावं लागेल, प्रार्थना करावं लागेल, दानधर्म करावं लागेल, आणि या ज्या काही स्पिरिच्युअल एक्सरसाइज जी आहे ती आपल्याला जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपल्याला या स्पिरिच्युअल एक्सरसाइजमधून जावं लागेल. त्याला रोमकराच्या पत्रामध्ये संत पौल म्हणतो, सँक्टिफिकेशन ऑफ अवर लाईफ्स, आपल्या जीवनाचं पवित्रीकरण व्हायला पाहिजे. आणि पवित्रीकरण जे आहे ती एका दिवसाची प्रक्रिया नाही आहे. रोज आणि रोज आम्हाला आमच्या समोर जी मोहपासे येतात त्यावर आपल्याला विजय प्राप्त करावा लागेल. आणि अशा रीतीने शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला येशूच्या सानिध्यामध्ये टिकून राहावं लागेल. आज देवबापाने, येशूने आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे क्रुसावरती, पण आमची ही दुसरी जबाबदारी जी आहे, आपला जो पार्ट आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. कोणता पार्ट आहे? येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आमेन. ख्रिस्ताने क्रुसावरती उद्गारलेला 7वा शब्द लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 44 ते 47 वचन आपल्यासाठी आपल्या चर्चचे सदस्य प्रकाश वाघमारे हे वाचतील. प्रभू येशूचा वधस्तंभावरील 7वा शब्द लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 44 ते 49 वचने. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण व ज्या स्त्रिया त्याच्या मागून गालिलाहून आल्या होत्या त्या ते पाहत दूर उभ्या राहिल्या होत्या. देवाप असलेली वचने आशीर्वादित करू. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. येशू ख्रिस्त क्रुसावरती आहे आणि या वेळेपर्यंत त्याने 6 तारणाचे उद्गार काढलेले आहेत. आणि जो हा 7वा उद्गार जो आहे, ज्याला आपण समाधानाचा उद्गार, वर्ड ऑफ सॅटिस्फॅक्शन असं आपल्याला म्हणता येईल, हा जो आणि उद्गार काढलेला आहे. मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो असे बोलून त्याने प्राण सोडला. परमेश्वर पित्याने जगाची निर्मिती केली तेव्हा स्त्री पुरुष आदाम आणि हवा असे निर्माण केले आणि आपला आत्मा त्याच्यामध्ये टाकला. मनुष्य जातीला परमेश्वराच्या आत्म्याचे वरदान आहे
आणि त्याच्या आत्म्याद्वारेच आम्ही या जगामध्ये जिवंत आहोत. मानवाच्या जीवनात जो आत्मा आहे त्यावर परमेश्वराचाच केवळ अधिकार आहे. आमच्या जीवनाचा परमेश्वर सर्वस्वी आणि तो स्वामी आहे हे मानवाने कधीच विसरायला नको. आणि म्हणून येशू मानवजातीच्या उद्धाराचं कार्य पूर्ण केल्यानंतर तो आपला स्वतःचा आत्मा यहोवा परमेश्वर पित्याकडे सोपवून देत आहे. येशूची जडणघडण किंवा त्याचं फॉर्मेशन एका यहुदी कुटुंबामध्ये झालं. रात्री झोपेच्या वेळेस यहुदी आई आपल्या लेकरांना शिकवत असे प्रार्थना करत असताना आणि त्या ठिकाणी म्हणायचे की देवबापा आमचा आत्मा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. आणि मग शांतीने आणि आनंदाने ते झोपी जात. दिस नाईट आय ले डाऊन टू स्लीप, इन टू दाय हँड्स आय कमिट माय स्पिरिट. मरतेवेळी जे लोक शुद्धीवर असतात, पूर्णपणे शुद्धीवर असतात, ते लोक आपली शेवटची जी इच्छा आहे ती योग्य रीतीने प्रगट करतात. येशू ख्रिस्त अजूनही तो शुद्धीवर आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या जीवनाचं जे उद्देश आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मानवजातीच्या उद्धाराचं कार्य आणि समाधानकारकपणे तो आत्मा आपल्या पित्याकडे सोपवून देत आहे. श्रीमंतीमध्ये जे जगणारे लोक आहेत ते मरतेवेळी पैशाच्या बाबतीमध्ये विचार करतात. कुणाला पॉवर ऑफ अटर्नी द्यायची, कुणाला नॉमिनेशन करायचं, प्रॉपर्टीचं काय करायचं, आणि मग कागदपत्र कुणाच्या नावाचे करायचे, आणि या सर्व गोष्टी चर्चा होतात. विश्वासणारी व्यक्ती आपल्या विश्वासाची मरतेवेळी साक्ष देते आणि आपला संपूर्ण भरोसा देवावर ठेवून ती मरण पावते. देवाच्या कृपेत सहवासात जीवन जगणारे लोक, त्यांचा मृत्यू एक आनंदाने होतो, समाधानकारक होतो. परंतु जे लोक जगत नाही देवाच्या इच्छेप्रमाणे, ते या जगी गोष्टीप्रमाणे प्रॉपर्टीची विल्हेवाट काय करायची, कुणाच्या नावाने काय करून द्यायचं, यामध्येच ते विचार करतात. देवाने आपल्याला एक चांगलं जीवन दिलं, 70 वर्ष 80 वर्ष जे काही जीवन दिलं, देवाची कृपा आहे. देवाला धन्यवाद देत आपण आपला आत्मा जे आहे देवाकडे काही लोक सोपवत असतात. समाधानाने त्यांचा मृत्यू होत असतो. ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की तो मरण पावला असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, परंतु त्याने आपला आत्मा पित्याकडे सोपवून दिला. त्याने आपला आत्मा पित्याकडे सोपवून दिला. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 18 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी माझा प्राण परत घेण्यासाठी देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी जो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झालेली आहे. येशू कडे एक मानव या नात्याने त्याला जो आत्मा मिळालेला आहे, तो आत्मा स्वतः होऊन तो पित्याकडे सोपवित आहे. तो त्याला तसा करण्याचा त्याला अधिकार मिळाला आहे. मानवजातीच्या उद्धाराचं कार्य पूर्ण केल्यानंतर तो समाधानाने विथ फुल सॅटिस्फॅक्शन आपला आत्मा पित्याकडे सोपवित आहे. प्रियांनो, ख्रिस्ताचे अनुयायी, ख्रिस्ताचे शिष्य नात्याने माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? देवाचं मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी मी एक इन्स्ट्रुमेंट किंवा साधन बनवू शकलो काय या जगामध्ये, याविषयी आपण
विचार करावा किंवा या प्रश्नाचं उत्तर शोधावं किंवा स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करावं. संत पाऊल रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय 12वा अध्याय पहिल्या वचनामध्ये म्हणतो की म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या कृपेमुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. येशूने क्रुसावरील हा जो 7वा उद्गार म्हटल्यानंतर काय घडलं? महाकृष्ण शुभवर्तमान 37-38 वचनामध्ये आपण पाहतो की यरुशलेमेच्या मंदिरातील पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. हा पडदा मंदिरातील अति पवित्र स्थानामध्ये लावलेला होता. त्या ठिकाणी परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव यहुदी लोक करत. त्या ठिकाणी फक्त वर्षातून एकदाच महायाजक या अति पवित्र स्थानामध्ये जाऊन स्वतःच्या व इतरांच्या पापासाठी बलिदान देत असत, बली अर्पित. येशू जेव्हा येशूने आपला आत्मा पित्याकडे सोपवून दिला, त्याच क्षणी परम पवित्र स्थानातील पडदा फाटला. याचा अर्थ असा की येशू ख्रिस्त एकदाच आम्हा सर्वांच्या पापासाठी मरण पावला व रक्त त्याचे वाहनाच्या द्वारे आम्हाला मुक्ती प्राप्त झालेली आहे. आता कोणत्याही प्रकारे त्या परम पवित्र स्थानामध्ये महायाजकाला सर्वसाधारण लोकांसाठी बली देण्याची आवश्यकता नाही. देवाजवळ जाण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची आडभिंत किंवा मध्यस्थीची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी पडदा दुभागला, फाटला. ख्रिस्ताच्या 7 उद्गारामधून आपण पाहिलेले आहे, त्याचे रक्त वाहण्याद्वारे तो स्वतः एकदाच आम्हा सर्वांच्या पातकासाठी बली दिला गेला, आमचा उद्धार झाला. या उद्धार कार्यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया. तसेच पश्चाताप व विश्वास या माध्यमातून आपण समर्पित जीवन त्याच्या गौरवासाठी जगूया. आमेन.